घरफोडी वाहन चोरीनंतर आता नाशिकमध्ये चोरट्यांनी नवा फंडा शोधलाय। थेट सीसीटीव्हीतला डीव्हीआर चोरला जातोय। पंचवटी पोलिसांनी अशाच 2 सराईट डीव्हीआर चोरांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 19 डीव्हीआर, गुन्ह्यातील दुचाकी आणि अन्य मुद्देमाल असा एकूण 6,35,000 रुपयांचा ऐवज जप्त केलाय। मात्र या चोरीमुळे केवळ मालमत्तेचंच नाही तर डिजिटल सुरक्षेचं आणि गोपनीयतेचेही गंभीर प्रश्न निर्माण झालेत। पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। व्हिडिओतील हे 2 आरोपी समीर शाह आणि आसिम नूर खान, दोघेही पंचवटीतल्या वडाळा गाव परिसरातील मेहबूब नगर येथील रहिवासी। पंचवटीतील एकदंत हाईट सोसायटीतील डीव्हीआर चोरीच्या तपासादरम्यान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि पोलिसांच्या चौकशीत आणखीन एका डीव्हीआर चोरीची कबुली मिळाली। आरोपी आधी सोसायट्यांची रेकी करायची आणि रात्री संधी साधून डीव्हीआर चोरायचे। डीव्हीआर चोरीला गेला की सीसीटीव्ही फुटेजही गायब, म्हणजेच गुन्ह्यांचे पुरावेत नष्ट। धक्कादायक म्हणजे चोरीचे डीव्हीआर विकण्याचाही प्रयत्न उघड झालाय। यामुळे या चोरीमागे मोठं रॅकेट आहे का याचा सखोल तपास आता पोलीस करतायत। चोपडा लॉन्सकडे जाणाऱ्या रोडवर कोशिरे मळा येथे 2 इसमांना त्यांनी ताब्यात घेतलं। पंचवटी पोलीस स्टेशनचे गुन्ह्यामधील गेलेला डीव्हीआर तसेच इतर 18 डीव्हीआर असे 19 डीव्हीआर त्यांच्याकडनं मिळाल्यानंतर ते पंचसमक्ष आपण जप्त केलेले आहेत आणि पंचवटी पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन टीमने एक गुन्हा उघड करून चांगली कामगिरी केलेली आहे। त्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपनिशीसाठी करत आहेत, परंतु मोस्टली त्याचा वापर जो आहे तो डीव्हीआरचे पार्ट्स विक्री करून वगैरे त्याच्यातनं जे काही पैसे मिळतील त्या संदर्भातच केला असण्याची शक्यता आहे। केवळ पंचवटीच नाही तर नाशिकमधल्या अनेक भागातील निवासी सोसायट्यांमध्ये डीव्हीआर चोरीच्या घटना वाढतायत। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय, कारण डीव्हीआर चोरीला गेल्यानं केवळ लाखोच्या उपकरणाचं नुकसान होत नाही तर त्यामध्ये साठवलेला महत्त्वाचा डिजिटल डेटा आणि संभाव्य गुन्ह्याचे पुरावेही नाहीसे होतात। त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्न निर्माण झालाय। आमची अशी मागणी आहे की याची वैयक्तिक पोलीस स्तरावर पोलिसांनी याची चौकशी करावी, जेणेकरून इथली सर्व माहिती चोर हा डेटा कुठं विकला न जावं किंवा त्याच्यातून पुढे मोठी दुर्घटना न घडावी, जेणेकरून इथं सोसायटीत कोण किती वाजता येतं, केव्हा जातं याच्यातून माहिती ते उपलब्ध घेऊ शकतात। म्हणून आमची अशी मागणी आहे की या संदर्भात पोलिसांनी पूर्ण चौकशी करावी व ज्या ज्या सोसायटीत कॅमेरे वगैरे बसवलेले आहेत आणि चोरी गेलेले आहेत तर त्यांनी त्याची चौकशी करून त्यांना ते परत करावे आणि पुढचे त्याची नोंद आम्ही पोलीस स्टेशनमध्ये केलेली आहे। तशी डीव्हीआर चोरीला जाणं आणि ते विकणं याच्यातून थोडंफार त्यांना काही प्रॉफिट होऊ शकतं, पण त्याच्यामधला डेटा हा विकला जाऊ शकतो। त्याच्यानुसार एक मोठी दुर्घटना पण या ठिकाणी घडू शकते। समजा जर आता डीव्हीआर चोरीला गेलाय म्हणजे कॅमेरे बंद पडलेले आहेत आणि त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसांनी मोठी चोरी होण्याची शक्यता असते। एक तर घरफोडी किंवा पार्किंगमधल्या गाड्या चोरीला जाणं अशा काही गोष्टी घडू शकतात। त्यामुळे या गोष्टी घडू नयेत म्हणून पोलीस प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि पुढील कारवाई करावी। डीव्हीआर मध्ये अनेक दिवसांचे फुटेज साठवलेले असते। घरातील सदस्यांची ये-जा त्यात दिसते। घर कधी रिकामी होतं, सुरक्षा व्यवस्था, वाहनांची माहिती तसंच शेजारच्या परिसरातील हालचालीची नोंदही रेकॉर्ड होते। त्यामुळे सायबर तज्ज्ञांच्या मते हा डेटा धोकादायक ठरू शकतो, त्याचा गैरवापर होऊ शकतो, चोरीचं नियोजन केलं जाऊ शकतं, पाळत ठेवली जाऊ शकते, ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न होऊ शकतो। त्यामुळे डीव्हीआर चोरी हा केवळ मालमत्तेचा गुन्हा नसून गोपनीयता आणि सायबर सुरक्षेलाही गंभीर धोका आहे। या डीव्हीआरमध्ये जे सीसीटीव्हीचं फुटेज असतं ते सीसीटीव्हीचं फुटेज वेगवेगळ्या पद्धतीने एडिट करून डार्क वेबवरती विकलं जातं। काही वेळेला सोसायटीजच्या व्हिडिओ फुटेजेसमध्ये काही आक्षेपार्ह घटना कॅप्चर केल्या जातात किंवा होतात। आपल्या डीव्हीआरला एक स्ट्रॉंग सिक्युरिटी पासवर्ड असला पाहिजे, ज्यामुळे डीव्हीआर चोरीला गेला तरी तो डीव्हीआर मधला डेटा कॅप्चर होणार नाही। त्यामुळे स्ट्रॉंग पासवर्ड आणि OTP 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन ठेवलं तर तुमचा डेटा चोरीला जाणार नाही। डीव्हीआरसाठी सुरक्षित स्वतंत्र कंट्रोल रूम बनवावी, सीसीटीव्ही फुटेजचा नियमित क्लाउड बॅकअप घ्यावा, डिफॉल्ट पासवर्ड त्वरित बदलावा, संशयित हालचालीची माहिती पोलिसांना द्यावी, सीसीटीव्हीचे नियमित सुरक्षा ऑडिट करावं। पंचवटी पोलिसांच्या कारवाईनं मोठा पर्दाफाश झालाय। डीव्हीआर चोरीच्या मालिकेलाही आळा बसण्याची शक्यता आहे। पण या प्रकरणानं एक मोठा धडा दिलाय। फक्त कॅमेरे लावून सुरक्षा मिळत नाही, डीव्हीआर सुरक्षित असेल तरच पुरावे सुरक्षित राहतात। त्यामुळे डिजिटल डेटा वाचवणं आता तितकंच महत्त्वाचं आहे, कारण आजच्या काळात
डेटाच सर्वात मोठा पुरावा आहे. किरण टाजणे, पुढारी न्यूज, नाशिक.